आपण कोरवडीला आलेलो आहोत. आमचे मारुती महाराज कोंडाळ आणि आज रामनवमी आणि हनुमान जयंती खूप सगळीकडे कार्यक्रम चालू आहेत. या ठिकाणी आमच्या जिंतूर तालुक्यामध्ये फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू झाला आणि दहेगावला शेवट होऊन तो कोरवडीत चालू आहे. आणि आता कोरवडीतून कावीला जाणार आहे. ते श्रीफळ देण्यासाठी आलतो महाराज. कावीवाल्याला श्रीफळ देऊन आलो. बर. आणि तुम्ही कसे घरी म्हणून मला अशी कल्पना वाटली. मंदिराकडे माहित पडलं की बा तुम्ही घरी आहेत. का बरं एवढी कार्यक्रमाची धुमाकूळ असताना तुम्ही लग्न कार्याला यायला पण तुम्हाला वेळ मिळत नाही. तुम्ही कशी वेळ काढली? 14 दिवस झाले आज. बर. 14 दिवसांपूर्वी आमच्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आला. त्यामुळे आम्ही सुलतानपूर येथे वडील ऍडमिट होते. बरं. तर आज त्यांना सुट्टी झालेली आहे. तर एवढ्या दिवस पर्यंत ICU मध्ये होते वडील. तर त्यांच्या प्रकृतीत छान प्रकारे सुधारणा आहे. ज्ञानोबारायांची आपल्यावर असलेली कृपा आहे खऱ्या अर्थानं. त्याच्यामुळे मग सर्व कार्यक्रम वगैरे रद्द करून आम्ही या ठिकाणी वडिलांच्या सेवेसाठी थांबलेलो आहोत. कारण आई वडिलांपेक्षा जगामध्ये दुसरं काही मोठं नाही. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेशी किर शरीरे लोन कीजे. ज्ञानोबारायांच्या उक्तीप्रमाणे आई वडील म्हणजे आपलं सर्वस्व असतं. आणि म्हणून त्यांच्या सेवेसाठी म्हणून इकडं मला थांबावं लागणार आहे. आणि अजून जोपर्यंत वडिलांची प्रकृती व्यवस्थित होत नाही तोपर्यंत मला इकडं थांबणं भाग आहे. आणि मी थांबणार आहे. सर्व कार्यक्रम रद्द करून मी वडिलांच्या सेवेसाठी म्हणून इकडं थांबणार आहे. पण या वेळेला तुमचे कार्यक्रम खूप असतात महाराज. कथा आहेत काही गावाला आणि तुमचे कीर्तन पण आहेत. कारण हा रामनवमी ते हनुमान जयंती खूप मोठा उत्सव असतो. आपल्या संप्रदायाचा उत्सव आहे. रामप्रभू आपला आराध्य दैवत. आणि तुकोबराय सारखे भक्त हनुमंताकडे शरणागती मागतात. ती भक्ती काय आहे? शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. कशा करता तर काय. आणि हनुमान जयंती हा उत्सव फार मोठा असतो आपल्या संप्रदायामध्ये. बरोबर. पण तुम्ही 14 दिवस दवाखान्यात ऍडमिट वडिलाला घेऊन राहिली आणि त्यांच्याच प्रकृतीची काळजी घेतली आणि प्रकृती सुद्धा आता सुधारली. तुम्ही बघितली आता बघितली. मी त्यांच्यासोबत बोललो. आता शून्यातून तुम्ही विश्व निर्माण केलं. कारण परिस्थिती तुम्हाला मला माहिती आहे तुमची अतिशय गरीब परिस्थिती आहे. ज्ञानोबारायांचीच ती कृपा आणि मोलमजुरी करूनच सगळं तुमचं. आई मोलमजुरी करतात, वडील मोलमजुरी करतात आणि तुमच्या शिक्षणाच्या तयारीत ते होते. त्या दिवसापासून मी तुम्हाला खूप जवळून बघतोय. बरोबर. आणि जसा रामप्रभूंनी अयोध्येहून लग्न लावून आल्याच्या नंतर संसार थाटायचा होता. माफ करा, आपल्या याच्याहून जनक राजाकडून मिथुळीहून संसार थाटायचा होता अयोध्येमध्ये. पण वनवास पत्करावा लागला 14 वर्षाचा. तसं तुम्ही आता उत्कृष्ट कीर्तनकार आहात, कथाकार पण आहात. आणि एवढ्या मोठ्या तुमच्या कथा असताना कीर्तन असताना तुम्ही वनवास जसा रामप्रभूंनी स्वीकारला पितृवचन पूर्ण करण्याकरता, तसं तुम्ही वडिलाची सेवा करण्याकरता मग तुम्ही कथेचं आर्जस कसं केलं बरं? कीर्तन कथा कुठं कुठं होत्या? उदगीरला कथा होती, श्रीमद भागवत कथा. आणि त्याच्यानंतर कीर्तनही होते. 4 कीर्तन होते. आणि परळी जवळ ब्रह्मवाडी म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथा होती. त्या सर्व कथा आणि सर्व कीर्तन मी रद्द केले. आणि आता रामनवमी ते हनुमान जयंती या पिरियड मध्ये ही रोज कीर्तन होतं. आणि ते रोजचे कीर्तन. आणि आजची माझी नियमाची वारी आहे. आज चैत्र शुद्ध एकादशी आहे. आणि आमच्या जे कारभाराची परंपरा आहे की प्रत्येक महिन्याला आम्ही शुद्ध वारीला जातो. माझ्या आता 8 वर्षामध्ये ही पहिली पंढरीची शुद्ध वारी चुकलेली आहे महाराज. त्याची फार मोठी खंत वाटते. पण वडीलही पांडुरंगासारखेच आहेत. म्हणजे त्यांच्यामध्येच पांडुरंगाला बघायचं आणि त्यांचीच सेवा करायची. त्या अनुषंगाने समाधान करून घ्यायचं. पंढरीचा वारकरी वारी चुकून येदी हरी एक असली काय आणि पंढरीला गेलं काय, ह्याच्यात मला काही वेगळं पण वाटत नाही. यांच्या सेवेतच आपली पंढरी आहे, आपली वारी आहे असं मला वाटतं. वा महाराज, तुमचं अंतकरण थोडं गहिवरल्यासारखं होतं. कारण पांडुरंगाचा तो निरोप आहे की आषाढी कार्तिकी विसरू नका मज. आणि महिनेवारी पण तुम्ही करता. 8 वर्षापासून. एका गोष्टीचा तुम्हाला आनंदही वाटतो. मला वाटते वडिलाची प्रकृती चांगली वाटते, सुधारली प्रकृती.
प्रकृतीमध्ये सुधारणा झाली. पण दुःख एका कोटचीच वाटतं तुम्हाला की वारीला जाता नाही आलं नाही. वारीला नाही जात आलं. पण आपणच कीर्तनामध्ये सांगतो किंवा माऊलीला येतात, तरी घरी मातरू पितरू वा धड बोली नाही संसारू संसारू. आणि वेर विश्वच्या आदरू मूर्खू जैसा, वा किंवा तुळशीच्या झाडा दुरोणी न गापे शिंतोडा आणि द्राक्षाचे बुडा दुधाची गालीचे. आणि ज्या पुंडलिक रायांनी पांडुरंगाला पंढरपूरला बोलावलं त्यांनी सुद्धा आईवडिलाच्या सेवेच्याच बळावर मातृपितृ निदान लाधला पुंडलिक असं वा. एक वचन आहे महाराजांचं. हो. आणि देवाला जे पंढरीला यायला लागलं ते पुंडलिक रायाच्या मातृपितृच्या सेवेमुळेच परमात्माला त्या ठिकाणी यावं लागलं. म्हणून आई वडिलांची सेवा ही केवळ सांगण्यापुरती मर्यादित नाही महाराज. आज अनेक लोक सांगतात आई वडिलांची सेवा केली पाहिजे, पण खऱ्या अर्थाने ते आपण करतोय का? बरोबर, ते आपण केली पाहिजे. त्या आपण ज्या वेळेला ती करू त्यावेळेला आपण लोकाला सांगतो त्याचं सार्थकता होईल असं तरी मला वाटतं. म्हणून आई वडिलांची सेवा ही सर्वतोपरी आहे असं मला वाटतं. नाही, बरोबर आहे महाराज तुमचं. कारण कीर्तनामधून आता श्रोत्याचं म्हणणं आहे की कीर्तनकार आई सांगायले, आई वडील सांगायले कीर्तनात, गायीचं महत्व सांगायले, पण खरंच हे आई वडिलाची सेवा करतात का? पण दर्शकाला मला या निमित्ताने सांगता येईल की बघा, ज्या व्यक्तीला कीर्तनामधून, जसं आता मी असो, तो आपला विषय नाही, जसं पोलीस लोकाला हप्ता आणि महाराज लोकाला सप्ता असं म्हणतात लोक, आपल्याला नावे ठेवतात. पण याच्या पाठीमागचं आचरण काय महाराजाचं, त्या गणतीमध्ये आपल्याला गणतात ते लोक. पण जर ज्ञानोबरायचे पायीक आहेत, काही तुकोबरायचे पायीक आहेत. आज तुम्ही एवढ्या मोठ्या पॅकेटाला आणि एवढ्या मोठ्या तुमच्या कार्यक्रमाला बाजूला सारून आईबापाची सेवा करता. यालाच म्हणतात की अधमाधन मिच्यती, मधमाधन मान मिच्यती, उत्तमा मान मिच्यती, मानस्य महाधन. वा, नाही का? आणि माझ्याकडे पण गायी येतात. वा, मी रोज गायीची सेवा करतो. ढोर पाळायचं असेल तर ढोराचं ढोर व्हावं लागतं, आणि आईबाप सांभाळायचे असतील तर आई बापाची आई व्हावं लागतं त्या मुलाला आणि त्या सुनेला. बरोबर आहे. आता तुम्हाला तो अनुभव आहे. 14 दिवस तुमचे वडील आयसीयू मध्ये होते, मग तुम्हाला काय काय करावं लागलं असं, नाही का? जे तुमच्या आईनं तुमचं केलं, शिशु सर्व, ते तुम्हाला करावं लागलं असेल ना. आपलं कर्तव्य आहे ते, आपण केलं पाहिजे, ते आपलं कर्तव्य आहे. आणि कसं आहे महाराज की जगातील सगळ्याच्या ऋणातून माणसाला मुक्त होता येईल, हो, पण आई वडिलांच्या ऋणातून माणसाला मुक्त होता येत नाही. वा. आई वडिलांचं ऋण हे असं असतं, त्या ऋणातून आतापर्यंत कोणालाही उतराई होता आलं नाही. एका कवीने म्हटलेलं आहे बघा, की वडिलाचं तरी, कवयित्री आहेत त्या, वडिलाचं तरी ऋण मला येता, ज्या वेळेला ते माझ्याकडे येतात भेटण्यासाठी त्यावेळेला त्यांना काही करून घालता येतं, त्यांना काहीतरी उपचार करता येतात, तर त्यांचं ऋण मला फेडता येतं. बरोबर, पण त्यांनी असं लिहिलेलं आहे, बापाचं उसनं फेडी ते आल्या गेल्या, पण आईचं उसनं फिटेना काय केल्या. म्हणजे खऱ्या अर्थानं सांगायचं तर आई वडिलांचं असं ऋण असतं आपल्यावर की त्यांच्या ऋणातून आपण कधीच उतराई होऊ शकत नाही. म्हणून आई वडिलांनी केली पाहिजे. धन्यवाद महाराज. काय द्यावे त्याशी व्हावी उतराई, या चॅनलच्या माध्यमातून तुमच्याकडून शिकून घ्यायला पाहिजे की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा, किंवा कर्तव्य दक्ष माता आणि निर्व्यसनीय सत्वगुण संपन्न पिता असायला पाहिजे. त्यावेळेस अशी संतती उदराला येते. आणि तुमची आई पण आहेत. आता बाबा तर बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीत, त्यांची खूप परिस्थिती, प्रकृती गंभीर आहे. गंभीर आहे. कारण आजच ते आयुष्य मधून आणली तुम्ही. पण आपण आई सोबत बोलू थोडं, 2 शब्द. तोपर्यंत थांबू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.